आमचा ट्रक मुंबईतून बँगलोर दिल्ली माल वाहतुकीसाठी वापरतो आम्ही. आज इथून साताऱ्यातून आणेवाडी टोलनाका क्रॉस करत असताना केबिनमध्ये अचानकपणे आग लागल्याचं निदर्शनास आल्यानंतर ड्रायव्हरला त्यानं गाडी साईडला घेतली. गाडी साईडला घेऊन इथं जे लोकलचे सर्व्हिस सेंटरवाले आहेत, पुन्हा फायर ब्रिगेडवाले आहेत, वाईच्या, सातारा नगर परिषदेच्या, या लोकांनी सगळ्यांनी येऊन सहकार्य इथं केलेलं आहे आणि आगीवरती आटोक्यात आणलेलं आहे. फक्त आता जे मालाचं नुकसान झालेलं आहे त्या मालाचं अजून आम्ही हिशोब केलेला नाही आहे की किती नुकसान झालेलं आहे, पण तरी पण कमीत कमी एक 22-1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे गाडीमध्ये. जीवितहानी कुठलीही झालेली नाही आहे या गोष्टीत. फक्त जे आता नुकसान आहे त्या नुकसानाचा आपला इन्शुरन्स वगैरे क्लेम या गोष्टी फक्त आता आम्हाला एकदा नमूद करून घ्यावे लागतील. बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीमध्ये साहेब कपड्यांचा माल होता आणि आपले सरमायकाचे रोल वगैरे वुडन मटेरियल जास्त होते. बाकी असं या व्यतिरिक्त केमिकलचं किंवा हार्मफुल असं कुठलीही गोष्ट नव्हती यामध्ये.